राज्यामध्ये बिबट्यांचे हल्ले फार वाढलेत आणि त्यासाठी आता 1 कोटी रुपयाच्या बकऱ्या जंगलामध्ये सोडण्याचा निर्णय सरकार घेत आहे. काही बिबटे परदेशात पाठवायचा निर्णय घेत आहे आफ्रिकेला. आता काय निर्णय घेतात ते तुम्ही घ्या, पण फक्त घोषणा करू नका एवढी विनंती त्या ठिकाणी. अजून एक महत्त्वाचा विषय आपण समजून घ्या, यात भेदभाव कसा केला जातो. जेव्हा आंबेगाव, जुन्नर या भागातल्या सर्व स्थानिक नागरिकांनी एक मोठं आंदोलन केलं होतं या बिबट्याच्या परिस्थितीच्या विरोधात, तेव्हा तिथं मंत्री आले, उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब तिथं गेले. तिथं जे आंदोलन करत होते त्यांच्यावर वेगळ्या वेगळ्या कलमाच्या अंतर्गत कारवाई झाली. पण दुर्दैव असं सर्व समाजाचे, सर्व पार्टीचे लोक तिथं आंदोलन करत होते आणि तिथं एकनाथ शिंदे साहेब गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही आंदोलन लोकांसाठी केलं, लोकांच्या हितासाठी केलं. ज्या ज्या लोकांवर कारवाई झाली विविध कलमाच्या अंतर्गत, हे सगळी कलम आम्ही मागे घेऊ असं सांगण्यात आलं. पण जे सत्तेतले कार्यकर्ते होते, पदाधिकारी, नेते होते, त्यांच्यावरचे कलम हे मागे घेतले. पण राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार, काँग्रेस या सर्व कार्यकर्ते ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्यावरचं मात्र कलम हे दुर्दैवाने मागे घेतलेलं नाही. म्हणजे सरकार भेदभाव करत असताना या बाबतीतसुद्धा भेदभाव करत आहे. बिबट्याच्या बाबतीत त्यांनी आंदोलन केलं आणि सत्तेतल्या लोकांवरचे फक्त कलम मागे घेतले आणि जे विरोधात आहेत त्यांचे कलम मात्र त्या ठिकाणी तसेच ठेवले. आता राहिला प्रश्न बकऱ्या आणि शेळ्या ज्या घेतलेल्या आहेत, ज्या जंगलात सोडायच्या आहेत, ते सोडून काय होणार आहे हे आपल्याला बघावं लागेल. पण उगाच काहीतरी बोलून विषय सुटत नसतो. याला सायंटिफिक एक सोल्युशन आणणं फार महत्त्वाचं आहे. ते सायंटिफिक सोल्युशनवर खऱ्या अर्थाने चर्चा होण्याची जरूरत आहे. पण ते न होता आम्ही बिबटे धरू, ते भारताच्या बाहेर नेऊ. जसं आपण चित्ते आफ्रिकेतून इथं आणले तसे कदाचित हे बिबटे दुसरीकडे कुठेतरी घेऊन जाणार आहेत. सांगा तरी कुठल्या देशात घेऊन जाणार आहे, मग त्या देशाचं अप्रुव्हल आहे का, त्या बाबतीत त्यांनी काही परवानगी दिली आहे का. कुठंतरी या सर्व विषयावर सायंटिफिक सोल्युशन आणण्याची जरूरत आहे. पण हे सरकार सायंटिफिक पद्धतीने न चालता फक्त मोघम पद्धतीने चालतं असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे.